श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमस्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशामङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकं। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मने। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वांना अधिक पुरुषोत्तम व्रताचे 9वे अध्यायाचे स्नान महिमे आम्ही पळयले। 7वेचे आणि 8वे अध्यायांतू धृडधन्व म्हणले राजाले पूर्वजन्म वृत्तांतांतू सुदैव म्हणले ब्राह्मण जावंक गेलो ताणे कशे रितीन कश्ट भोगलो, कशे रितीन परमात्माले उपासन केले। पुनरपी ताका पूर्वजन्म वृत्तांचे ज्ञान येवच्याक शुकदेवान शुकपक्षी मुखांतर जावंक गेलो ताका हरिनाम स्मरण कर म्हणून गेलो पुनः जागृत कशें केलें। वाल्मिकी ऋषीन कशी तेगेले दृढधन्वाले पूर्वजन्म वृत्तांताचे सुदैव म्हणले ब्राह्मणाल काणी कशी सांगले ते आमी सर्वान ऐकून आमगेले श्रवण करून गेलो, परमात्माले चिंतन करून गेलो। आमी सर्व ही धन्य धरले आसाची। आयच्या दिवसांतू 10वे अध्याय हे 10वे अध्यायांतू अत्यंत पवित्र जावंक नाशिल्ले एक अवसूल बदल सर्व विश्वाचे आवसू म्हणून सांगताची गावो विश्वस्य मातरः म्हळ्यार हे गायी सर्व विश्वाचे आवय जावंक आसा। अशें म्हणले नंतर हे गायचे बदल गायचे अंतर्गत जावंक नाशिल्ले परमात्माल बदल अधिक मासांतू विशेष जावंक गेलो गोसेवा गोदान ब्राह्मण सेवा कशे रितीन करका म्हणून सांगले। हे गो ब्राह्मण म्हणले शब्दाक अत्यंत परमात्मान विशिष्ट म्हणले एक शब्दाचे रुपारी हे खंडित तरीन कोणाकच कसं एक दान की धर्म की किंवा आचरण करच्याक अनानुकूलत आस की ते संदर्भारे संक्षिप्त रितीन सुद्धा तुम्ही हे परमात्माले नित्य ही उपासना करीत म्हणून सांगून आमकां परमात्मान गोदाना बदल उरो ना गोसेवा बदल आमकां परमात्मान मस्त रितीन सांगिल्लें आसा। ते दिवसाचे आज आमी पळोवया। मस्त रितीन परमात्माक लक्ष्मी देवी सांगता आसा, मस्त रितीन एक प्रश्न वृत्तांता प्रमाणे परमात्माक प्रश्न करत आसा। तुवें आपणेक मस्त रितीन सांगिल्लें आसा वैशाख आदी 12 मासाचे बदल ताका नियामक जावंक नाशिल्लो सूर्य परमात्माल बदल तूं सांगिल्लें आसा जाल्यार अधिक मासाक पुरुषोत्तम म्हणलो स्वामी बदल तूं आपणेक कसले रितीन सांगिल्लें ना। पुरुषोत्तमाले अंतर्गत जावंक आमी कशे रितीन ब्राह्मणाक दान दिवंक ते दान दिलेले किंचित आसल्यार सुद्दाची अल्प फल आसल्यार सुद्दाची आमकां अनंत फल कशें मेळटा। तुवें आपणेक हें राधा पुरुषोत्तमाले उपासनेचे बदल आपणेक सांगल्यार मात्र आपणाले महिमा ना अधिक मासाचे महिमा कशी जाता आनी हे तुगेले महिमा आयकुनूच तुजेगेले भजक संतुश्ट जाताची म्हूण सांगूंक गेलो। परमात्माक पुनरपीची विनंती करता लक्ष्मी देवी। परमात्मा जावंक नाशिल्लो श्रीमन नारायणो लक्ष्मी देवीले विचारिल्ले तसले प्रश्नाक उत्तर दिता आसा। कसनेच रितीन प्रतिपदे तुलेन अमावासी पसून देवचे तसले हें एक अधिक मासू हे मासांतू किंचित उपवास करचे की ना तर जाल्यार अशक्य असल्यार सुद्दाची एक दिवसाचो तुले अर्ध भागाचो उपवास पुणी करचे की ना तर जाल्यार संपूर्ण व्रत उपवास आचरण करचे की हे व्रताचे नियम पालन करका। तशें नंतर हे नियम केवल मनुष्याक मात्र वे ना केवल तुगेले भक्त लोकांक मात्र वे ना केवल हे सशक्त आशिल्ले आचरण करता लोकांक मात्र वे म्हणून गेलो लक्ष्मी देवी पुनरपी विचारता। हे केवल मनुष्याक मात्र न्ही देवानुदेवते लोकांक तांगेले कर्मानुसार तांणी करचे तसले प्रारब्धानुसार तांणी बदलावण कसने तरेन तांगेले जीवमानान तूं कसने करून घेवचें आसल्यार तर जाल्यार हे अधिक पुरुषोत्तम व्रत आचरण करीत हांतू धनीक ना तर जाल्यार अत्यंत क्लिश्ट गरीब म्हणून घेवन कसलेय ना हांतू कोणीची शक्त्यानुसार हो सेवा परमात्माले उपासने लागून करीत खंडित म्हणून सांगूंक गेलो। परमात्मा सांगता सर्व लोक जी आपणाले भक्तवृंदाची अशें म्हणले नंतर तांणी केलेले तसले उपवास व्रत कोणाक करचें साध्य ना की तांणी कसन करीत म्हणून आपूण सांगता आसा।
आपणाले मस्त भजक लोकाले संघ असा तांगेल सर्व ही पाप परिहार करचे कर्तव्य आपणाले असा त्यांनी सुद्दाची हे अधिक मासांतू कसने तांकां व्रताचरण करच्याक जायना जाल्यार सुद्दाची केवल गोब्राह्मण सेव केल्यार मात्र आपणाक संतुष्ट जाता आनी जे तू सुद्दाचे हे गोब्राह्मण सेवा कर का म्हणून सांगून परमात्मा सांगता तेन्ना परमात्मा जावंक नाशिल्लो लक्ष्मी देवीक सांगता लक्ष्मी देवी पुनरपी जावंक परमात्माक प्रश्नार्थक घालता हे गोब्राह्मण पूजा कर का म्हणून तू सांगलें वही जाल्यार हे कशे रितीन कर का खंयचे रितीन उपासन कर का आनी जे कशे रितीन केल्यार तांकां योग्य फल मेळटा तूं आपणाक सविस्तार जावंक न्हू परमात्माक विचारता तेन्ना परमात्मा जावंक पुनरपी सांगता कसं की म्हळ्यार हे जगतान तो कोणीची गाय म्हणलें कोण आस की तांचो प्रत्येक गोरवान तो हांव सदृश जावंक आसा जाल्यारीचे आपणाले कशें आस की म्हळ्यार प्रतिनित्य एक ब्राह्मी मुहूर्तारी प्रप्रथम गोदर्शन कोण घेत की ताण घेतिल्ले दर्शना निमित्तान आपूण तागेले सर्व ही पाप दूर करता अशें म्हणून सांगूंक न्हू परमात्मा सांगता आनी जी ताणें कसन अपेक्षा करता की ते अपेक्षा केल्ले सर्व ही कार्य अत्यंत मंगलप्रद जावंक न्हू सुगम रितीन आपूण ते चलच्याक तशीची प्रयत्न रूपक जावंक तांकां फल दिता कोण गायचे एक बाल पाप आपूण घेनो नमस्कार रूपारी कोण ते कार्यक्रम अत्यंत निष्ठेन भक्तीन कोण करता की तागेले सर्व ही कश्ट परिहार जावंक न्हू सुखप्राप्ती जाता गोमयांतू यमुने रूपारी आपूण आसा गोमुत्रांतू नर्मदे रूपार आसा गोक्षीरांतू भागीरथी जावंक आसा गोमय रंध्रांतू प्रत्येक तीर्थ जावंक आसा अशें म्हणल्या नंतर गायचे प्रत्येक देहांतू अत्यंत पूजनीय करचे तसले सर्व ही देवता तागेले अंगांत आसाची अशें म्हणल्या नंतर गो प्रथम जावंक न्हू वंदनीय जावंक आसा अशें म्हणल्या नंतर यज्ञ यागादी करच्याक गो अत्यंत आवश्यक जावंक आसा ताजीचे क्षीर जावका ताजीचे तूप जावका ताजीचे धंय जावका अशें म्हणल्या नंतर हे सर्व ही वस्तू आमकां गायच्या निमित्तान प्राप्त जाता तशें देखून गायक प्रथम स्थान दिल्लें आसा तशीच ब्राह्मणाक द्वितीय स्थान दिल्लें आसा ताजे कितें तरी हे भुलोकांतू गोब्राह्मण हिताय च जगद्दिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः आमी म्हणटात कसं एक श्लोक म्हणका तर जाल्यार प्रथम जावंक न्हू गायचे उडगास करताची तशीच दुसरेची उडगास करचो आमी ब्राह्मण आलो तशीच जगतांतू गायचे बद्दल इतलें वर्णन केलें म्हणल्या नंतर तिगेले रूपक कशी आयले म्हणून आमी पळोवया अत्यंत सर्वश्रेष्ठ पूजनीय जावंक आशिल्लें एक अवसूल स्थान हे गायन घेतिल्लें आसा पुरुषरूपी परमात्माले भगवंताच्यान चरणा कमलाच्यान एक उद्भव देल तसले एक ब्रह्माले वरनिमित्तान हिका पूज्यत्व स्थान आयिल्लें आसा हे गायचे सर्व ही अवयव की ना सर्व तिगेले आसस्थान उरो तीन रापचे वासस्थान उरो हे अत्यंत पावनमय जाल्लें आसा गायचे एक अमृतपान केल्यार कसन एक पुण्य मेळत की ते सुद्दाचे गायचे एक अमृत जावन सुरभी रुपारी व्यवस्थीत रितीन आमकां संतान प्राप्त जातके तशीच गायची वर्णना मस्त रितीन वेद हांतू पुराणांतू स्मृती पुराणांतू इतिहासांतू शास्त्रकारान दास साहित्यांतू मस्त रितीन वर्णन केल्लें आसा कित्याक की म्हळ्यार गायीची आमगेले जगाक आश्रयदात जावंक आसा गायच्या निमित्तानाची हे सृश्टीचे पालन चलत आसा प्रतिनित्य गोदर्शन घेता की ना गायचे स्पर्शन निमित्तान ना गायचे नमस्कारा निमित्तान ना गायक घालचे प्रदक्षिणे निमित्तान जे पुजाचे फल मेळचेच की ते पुण्यवर्धक ताजे किंतची अत्यंत पुण्यमय जावंक आसा अशें म्हणून न्हू आमकां सांगताची प्रतिनित्य कोण गोपूजकी ना गोग्रासकी ना गायच करता तसले एक दाना निमित्त तांकां प्रतिनित्य ज्ञान धन सत्संतान सुखादी हे प्राप्ती जातके तशीच ही समस्त जीवराशीक एक आधारस्तंभ जावंक न्हू एक गाय आसा कसनेची यज्ञ फल आमी घेता तर जाल्यार त्याचीची गायक आमी प्राप्त करता के गायच्या निमित्तान खंयचे रितीन आमी प्रतिनित्य करचे तसले देवता कार्य की पितृकार्य सोण घेवन आमी करच्याक शक्यच जायना कित्याक म्हळ्यार प्रतिनित्य कार्याक आमकां एक क्षीर की ना दधी की ना तर जाल्यार गोमय हे गोमूत्र आमकां अत्यंत आवश्यक जावंक आसा तशीच गायक आमी मस्त रितीन नामांकीत करताची सुरभी गौ उसरा उसरिया श्रंगिणी अर्जुनी
रोहिणी आग्ना धेनु हसु सुकरा अहि मही अदिती इला जगती शक्वरी मस्त रीतीने आम्ही ताका नामांकित जावंक नापेताची तशीच गायचे अत्यंत जातीन तूं श्रेष्ठ म्हणलें कपिला म्हणलें एक गायी हें स्वता ब्रह्मदेवाले निमित्तान निर्माण केलें तसलें एक गाय जावंक आसा तशें दुखून हें गायचे हांतू लक्ष्मी देवी स्वता गोमुत्रांतू तशीच गोमयांतू हें दोनीची अत्यंत प्रियकर जावंक नाशिल्लें तसलें वस्तूंतू परमात्मा जालो तसलो लक्ष्मी देवी वासस्थान घेत आसा आनी तिगेले हे पवित्र देहांतू श्री केशव म्हणलें नामाभिमान जावंक न्हू हांव रक्षण करत आसा गायची जाती पळोवच्या गेल्यार मस्त रितीन गायची जाती आसा जाल्यार हेचे संक्षिप्तान पळोवपाक गेल्यार विलिप्ता सूतवशा वशा वशानाम वशतमा भीमा अवशा अशी म्हणलें मस्त रितीन तळी आसा तांतवर्कीची उपतळी मात्र आसाची आमी गायचे हे पंचगव्य आमी करताची दूद धंय तूप तशीच एक गोमय घांगेनो योग्य रितीन मंत्रपूर्वीत जावंक आमी ते केल्यार मात्र पंचगव्य तयार जाता ते पंचगव्याक हे दोन आवश्यक वस्तू म्हळ्यार गोमय आनी गोमूत्र हे दोनी आवश्यक जावंक आसा हे गायचे निमित्तानच आमकां प्रदत्त जाता देखून प्रतिनित्य आमकां एक गाय दिवता तसलें एक सुमधुर जावंक नाशिल्लें तसलें दूद दुधा निमित्त धंय धंया निमित्त तूप हें एक विशेष रितीन गांतून घेतिल्लें तसलें क्रम आसा देखून आमकां गायचे अवश्य मस्त रितीन आसा कसनेक यज्ञ यागादी करता तर देव हें कसनेक शुद्धाचरण करता तर जाल्यार एक धार्मीक आचरणांत करता जाल्यार ना कसनेच एक प्रतिबंधक शौचकादी दोष उरो सूतकादी दोष निमित्त आमी कसनेक प्रायश्चित्त विभागांतू पंचगव्य कशी घेवका की अत्यावश्यक जावंक नासल्यार मात्र आमगेले प्रायश्चित्त देता तशें देखून गायचे एक उपयोग आमकां मस्त रितीन आसा गायंतवर्कीचे मस्त रितीन श्रेष्ठ म्हणलें गोरवासाची तांतू युगंधरा सुरूपा बहुरूपा विश्वरूपा म्हणून न्हू गायंतू मस्त रितीन नामांकित जालें तसलें गोरवासाची हें गोमूत्र अत्यंत शुद्धी जावंक उरो एक पावित्र्याक उरो नादर जाल्यार अनवाळ्याक जावचे तसलें अत्यंत गव्य जावंक आसा आनी एक गोप्रदक्षिणे निमित्त समस्त पृथ्वी मंडलाचे भूप्रदक्षिणे केले तसलें फल मेळटा गायचे एक अंग आमी तरेन खरपेल तर जाल्यार 100 गायचे दान केले तसलें फल मेळटा की एक गायक आमी उदक तण दवरलें तर जाल्यार कसन एक महायज्ञ केल्यार फल मेळटा की ते फल आमकां केवल गायचे एक उदक की तण की आमकां तांकां दिलील मात्रान आमकां कसन एक अनुष्ठान करता की ना महायज्ञांतू यज्ञ करता की तसलें फल आमकां मेळटा म्हूण सांगून पुराणान सांगिल्लें आसा तशीच गायचे आमी दूद काडका जाल्यार बी ताका एक क्रमबद्ध नियम आसा पयले वासरान दूद पिवका ते दूद नंतर मात्र ते हाल दूद आमी काडच्याक शक्यता जावका म्हळ्यार मात्र ते श्रेष्ठ जाल्यारीचे वासर नाशिल्ली गाय केन्नाची श्रेष्ठ न्हय जाल्यार सुद्दाची आपूण तांचो प्रतिवास घेता म्हणून न्हू परमात्मा सांगता कसनेची एक तिरस्कार न्हय जाल्यार श्रेष्ठ म्हणलें एक शब्दाक अर्थ येवचे तशी आपूण सांगिल्लें इतलें म्हणून सांगता तशीच थोडे गोरवांक बाल मुखार उरता ना थोडे गोरवांक पांय मुखार उरताची ना तर जाल्यार गोरवाले एक हव्य आसूं वेगळे वेगळे तरेन उरताचे जाल्यार गोदानांत तो श्रेष्ठ दानांत म्हळ्यार गोदान अत्यंत श्रेष्ठ जावंक आसा खंयचे एक संदर्भार सुद्दाची जिवनांत आमगेले गोदान आवश्यक जावंक करता एक तरेन आमी गोदान केल्यार आमगेले मुखा वयले 7 जन्म आनीचे फाटी 7 जन्माचे कोण आमगेले एक आमगेले कुटुंबीक जावंक कोणी गेल्ले असल्यार तांगेले आत्मोद्धार करता अशें म्हूण सांगून परमात्मा सांगता आमी एक गोदान करता जाल्यार सुद्दाचे सवत्स समेत जावंक न्हू दान करता कार्तीक मासांत उरो ना तर जाल्यार माघ मासांत उरो ना तर जाल्यार ज्येष्ठ मासांत उरो ना तर जाल्यार असले अधिक मासो आयिल्ले तेन्ना आमी गोदान केल्यार मस्त फलदायक जावंक आसा जिवनांतू ना तर जाल्यार अंत्यकालार करचें तसलें एक गोदान अत्यंत आमकां नरकाच्यान उद्धार करचें तसलें संदर्भार आमी गोदान करताची ती अत्यावश्यक जावंक न्हू आमी जन्मांत आसतनाच एक पुण्य संपादन कालाक आमी केल्ली मात्रान आमगेले अंत्यकालार ते आमकां उपयोगाक पडटा म्हणून सांगता तशीच कसनेच आमी दान करता जाल्यार सुद्दाचे गायचे एक संदर्भार आमकां मस्त रितीन करच्याक जायना जाल्यार सुद्दाची धन हिरण्य गुड तिल जल रस शर्कर हें सुद्दाचे दान गायचे बशी आमी करीत
कसं एक जनन कालांतो मरण कालांतो करचे तसले एक गोदान श्रेष्ठतम जाऊंगे नसा हाजीन सकल संपत्तो आणि जे आम्ही समस्त हे पृथ्वी ऋणाच्यानं एक मुक्त जाऊंगे नो सद्गती पावचाक कारणीभूत दाताचे तकाचे एक उद्देश्य आम्ही करचे तसले गोदान आमगेले मुकावयले मरण संदर्भार केलेल्या निमित्तानं आणि जे आमगेले एक प्राणोत्क्रमण केलेल्या संदर्भारे गोदान केलेल्या निमित्तानं आमकां मुखार येवचे तसले यमलोकाचे एक प्रसंगांतो वैतरणी नदी एक दांटूच्याक अत्यंत सुलभ रितीनं आमकां ती गायी आमकां दांटयता म्हणून घेनो एक गरुड पुराणान सुद्दाचे सांगेले आसा गोलोक म्हणले परमात्माले नित्य आवश्यक स्थान जावंगेन आसा हे थंय नित्य सुख आनी जे गोपुजादी शुभ कार्य आचरण करच्याक अत्यंत पवित्रतम लोक जावंगेन आसा आम्ही सुद्दाचे एक कसनेचे नूतन गृहप्रवेश की ना नूतन कसने व्यवहारंभ आमगेले एक कार्यक्षेत्रारे प्रप्रथम जावंगेनो शुद्धी स्थळांतो आम्ही गायक होरंगेनो गायचे गोपूजा कोरंगेनो गायक एक रितीनं भोंडांगेनो ताण केलेलं तसले एक पवित्रतम कार्य तिगेले एक पावला निमित्त थंय कसनेच एक स्थळार दोष कसने कारक जावंगेन असल्यार सुद्धा एक शुद्धी देता म्हणले एक उद्देशान आम्ही ते कार्य करच्याक पावता आसाचे आज पासून तशीच कार्तिक मासांतो एक बहुळ द्वादशी संदर्भारी गोवत्स द्वादशी म्हणून आम्ही आचरण करताची मस्त रितीनं गायक विशेष रितीनं अलंकार करून घेनो एक गोपूजा करता असले पद्धती आमगेले आज पासून चोळून घेवन आयले आसा चातुर्मास कालांतो 5 वर्षपासूनचे गोपद्मव्रत प्रत्येक स्त्रीनं करका म्हणून सांगूंक न्हू आनी दानादी कोरंग न्हू ताजेचे उद्यापन केलें तर जाल्यार भगवंताक अर्पण केल्यार तांगेले सौभाग्य अभिवृद्धी देता म्हणून सांगूंक न्हू परमात्मा सांगता कसनेचे गोव्रत आचरण केल्यार सुद्दाचे भाद्रपद शुक्ल तृतीयाच्यान तो आचरण करूंक न्हू तृतीयाक समाप्ती करका म्हणून सांगता कसनेचे केन्नाची गायी वदार्ह जावंक आसना गोहत्ये म्हणले एक महानरक प्रापक जावंक आसा ते हत्येक कोण अनुमती दिता की ना हत्या करच्याक कोण एक सहज रितीन उरो ना असहज रितीन कोण ताका सहाय्यक करता की तागेले देहान तो कितले रोम आस की तितले वर्ष पसून घेनो तो नरक प्राप्तीन तो कारणीभूत जाता आनी गायक हिंस केलो मनुष्य तागेले हे पाप दारिद्र्य जावंक घेनो कुष्ठादी रोग येवंक घेनो रोगग्रस्त जावंक घेनो तागेले जीव मानव हांतो तो मस्त रितीन भोगता म्हणून सांगता तशीच गायन तो आम्ही आवसू बापसूले रूपान तो एक संस्कार करून घेनो तिका संरक्षण करता तसले व्यवस्थित अनुकूलता आम्ही करून दिवका म्हणून सांगता गायक कसनेच आम्ही एक दोषकारक जावंक घेनो ना मरणोत्तर कर्मांत आम्ही कसने करचे असल्यार गोप्रसव शांती करून घेनो तिगेले मरणोत्तर क्रम अत्यंत विधिविधानोक्त रितीन करका म्हणून सांगता गायचे एक अजमासो प्राय 15 वर्ष म्हणून सांगताचे 15 ते 18 वर्ष म्हणून घेनो तिगे तांगेले गेले नंतर गोश्रंगान तो मेळचे तसले एक गोरोचन म्हणून सांगताचे हे अत्यंत पवित्रतम कार्याक उपयोगा पडता तशीच प्रतिनित्य आम्ही एक गोग्रास दिवका जाल्यार सुरभी वैष्णवी माता नित्यम विष्णू पदाश्रिता गोग्रासस्तु मया दत्त सुरभी प्रतिगृह्यताम म्हळ्यार प्रतिनित्य आम्ही एक विष्णू रूपा जावंक नाशिल्ले समस्त जगताक विष्णूकच आवय जावंक नाशिल्ले विष्णूले प्रतिनित्य पादसेवन करता आसले एक सुरभी रुपार आशिल्ले तसले आपूण ताका प्रतिनित्य आपणायले शक्त्यानुसार गोग्रास दिता म्हणून सांगून दिलील तसले एक ग्रासमय युक्त पदार्थ तुवें स्वीकार करका म्हणून आमी तिगेल्यागे विनंती करचे की तशी आमी आमगेले एक समस्त भारतांत उरो समस्त विश्व एकांतो आम्ही करचे तसले हिंदू धर्मांत उरो नाजाल्यार आम्ही करचे तसले आचरणेंत उरो एक पवित्रतम स्थान आम्ही गायक दिल्लें आसा हें अत्यंत श्रद्धेन भक्तीन आमकां कितले रितीन शक्य आसकी तितले रितीन परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले गोपाल कृष्णाल सेवकी ना परमात्माले अंतर्गत नित्य ही उपासन करता आसले परमात्मा सुद्दाचे एक प्रतिनित्य गोपूजा करतके तसल परमात्मानाची नित्य ही आमकां दाखोवन दिल्ली आसा गोपूजा तितले पुणेच आमगेले शक्यत ना तर जाल्यार नित्य ही एक गोग्रास की ना आशिल्ले तसले गोरवांक योग्य रितीन पळोवंक तसले एक जन्म आमगेलो सार्थकता करून घेवच्याक आम्ही विश्वाक माधुरी देवंक घेनो एक लोककल्याणा लागून गायचे संरक्षण करका म्हणून सांगूंक घेनो शास्त्रकार मस्त रितीन सांगता आसाची अशें म्हणले नंतर लोकांक दिशा पुरो अधिक मासांत तुजी विशेष रितीन एक गायचे बद्दल
परमात्मानं उल्लेख केल्लो आसा. गाय म्हळ्यार कशी उरता आनी खंयचे रितीन आमी सेव केल्यार कशी पावता म्हणून आतां इतले पसून आमी आयकलें आसा. 3 दिवचे एक वैकुंठाक सुद्दाची आपूण व्हरच्याक शक्यता तिगेल्यागी आसा. अशें म्हणल्या नंतर गाय एक सुर्याले चली जावंक गेन आसा जाल्यार सुद्दाची आमगेले पूर्वजन्मान कसलेच रितीन आमी पापकर्म केल्यार सुद्दाची ती आमकां क्षमा धरित्री जावंक गेनो. कशे रितीन आमकां एक पुण्य संचय करच्याक एक सामर्थ ती अनुग्रह करता म्हणून आमी पळयलें. तशीच तिगेले दूद वर्केचे अमृतत्व समान जावंक गेन आसा. तसले अधिक मासांतू विशेष रितीन आमी एक गोप सेवकी केले तर जाल्यार समस्त पृथ्वीचे एक प्रदक्षिणे केले तसलें पुण्य मेळटा. कशें पळयाचे एक केवल गोसेवे निमित्त 7 पंत पृथ्वीक आमी प्रदक्षिणे केले तसलें पुण्य केवल गोसेवेन मेळत आसा. अशें म्हणले नंतर कशे रितीन आमी परमात्माले एक अनुग्रह पात्र देवचे कितें इडी पृथ्वी आमगेल्या की भोंवच्या कांय शक्यता ना. आयच्या दिवसांतू शक्यता ना म्हणले नंतर परमात्माले केवल उपासनाचे अंतर्गत जावंक केले तसलें गो सेवे निमित्त आमकां 7 पृथ्वी तल भोंवच्याक मेळता तर जाल्यार आमी आयच्यानचे किंचित तरी गोसेवा करच्याक प्रयत्न करया. हाजे निमित्त तरी आमकां 7 पंत पृथ्वी प्रदक्षिण केले तसलें पुण्य मेळ्ळो. पुण्य मेळ्ळे नंतर पुणीची आमी अनेक 4 लोकांक मार्गदर्शक जावंक गेनो गायची सेवा करचे तशी प्रेरणा करया. हाजे निमित्त आमगेले जन्म सार्थकता करून घेवया. तशीच लक्ष्मी देवी मुखार सांगता आसा तूं आयको म्हणून गेनो परमात्मा लक्ष्मी देवीक उल्लेख करता. हे गोदानान तो कसन एक फल मेळत की ते दान करचे तसलें गाय सुद्दाची बलिश्ठ जावंक गेन उरका. तिगेले 4 स्तनान तो क्षीर भरील तसले उरका. ती धव्य गाय जालेली उरका. सवस्त जावंक गेन उरका. वस्त्र सुद्दाची आरोग्ययुत जावंक गेन उरका. मुखारसून तिगेले दोनी कोंबाक भांगरा टोपी घालून गेनो. तिगेले 4 पादाक रुप्याचे खडग बळ घाल्ले उरका. हे ब्राह्मणाक अत्यंत भक्तिरुपान ब्राह्मणाले अंतर्गत म्हाका चिंतन करून गेनो. श्रद्धेन हे दान केल्यार कसन एक पुण्य मेळत की ते पुण्य आपूण तांकां वर्णन करच्या लागी आपणाले सुद्धा शक्य ना. त्या रितीन तांकां पुण्य मेळटा म्हूण सांगूंक गेनो. आपणाले अर्धांगीक हो विशय उल्लेख करता. पळया परमात्मा सुद्दाची आपूण कार्य करत आसा आनी हें तुमी कार्य करच्याक सुद्दाची एक प्रेरेपीत स्वता तागेले पत्नी जावंक नाशिल्ले. लक्ष्मी देवी निमित्त आमकां परमात्मा करता म्हळ्यार परमात्मा वयर कशे रितीन आमी चिंतन करता. कशे रितीन चिंतन केल्यार परमात्माले एक दिव्य सानिध्य आमकां प्राप्त जाता. ते प्राप्त जाल्यार आमगेले जन्म सार्थकता कशें करून घेता. मुखा वयले आमगेले पिळगीन तुरो ना मुखा वयले आमगेले पयलेचे एक म्हालगड्याले आत्मोद्गार कशे रितीन करचे जाता म्हूण सांगूंक न्हू. आमकां एक गोसेवे निमित्त परमात्मान मार्गदर्शक जावंक गेन आमकां दाखयलें आसा. अशी पळोवच्या गेल्यार पळयाची व्यासराज स्वाम्यान अत्यंत एक तांगेले चंद्रिका ग्रंथांतू एक मंगलाचरणेच्या श्लोकांतू कृष्णाक कशे रितीन तांणी प्रार्थना केल्या पळया. शमयन भवसंतापम रमयन साधुचातकान कृष्णमेघ कृपादृष्टी वृष्ट्या पुष्टा तु मामपी. म्हळ्यार शमयन भवसंताप हे पळया अत्यंत सुमधुर जावंक गेनो तांणी वर्णन केल्याचे. शमयन भवसंताप रमयन साधुचातकान हे पळया. साधुचातकान म्हळ्यार अत्यंत चातक पक्षी सदाचार पक्षिके ते कशे की म्हळ्यार मस्तर उदक व्हांवतस बा तागेल्यागे ते उदक पिवच्याक आपणाक शक्यता ना. कितले रितीन आपणाक तान लागो आपूण पावसाकचे राखत उरता. केन्ना तो पावस आपणाक येत की ते पावसाच्या निमित्तानाची आपूण उदक पिता म्हणून न्हू. केवल मेळचे तसले एक 4 मासांत पावसा कितरे उदक पिवचे कितरे कशें राखत उरता की कितले रितीन आपणाले भितर एक ज्वाला ना तर कितले तरेन एक धगधग आसल्यार सुद्दाचे केवल पावस येताची आनीची आपूण उदक पिता म्हणलें केवल एक परमात्मा वयर विश्वास दवर न्हू. आकाशान देव तसले काळ मोडाचे वयर भरवस दवर न्हू. केवल परमात्माले अंतर्गत जावंक न्हू. परमात्मालेच आपणाक अनुग्रह म्हूण सांगूंक न्हू बसता. तशीच आमकां तरेन तान लागल्यार आमकां आत्तां उदक जाय आत्तां हांडी आत्तां पिवका ना आपणालेगे
जायना म्हणून आम्ही म्हणताच जाल्यार तागेले कसन पळयाची कसने रितीन आपूण शुद्ध जावंक नाशिल्ले तसलेच आपणाक याचन करता. चातक म्हणलें हे एक शब्दाक शुद्धची म्हणलें संस्कृतांत अर्थ आसा. अशें म्हणल्या नंतर कितले दिवस देवो, कितले संदर्भ देवो, कितले रितीन वेळ जाल्यार बी अडना आपणाक शुद्ध जावंक नाशिल्लें जावोका. आपूण करचें तसलें ना पोटांत आपूण लासून घेवचें तसलेची जाल्यार बी हरकत ना. आपणाक अत्यंत परमात्मान दिलें तसलें पावसूच जावोका म्हणून सांगून चातक पक्षी राखत उरतके. तशीच आमी सुद्दाची चातक पक्षी जावोका सोडल्यार परमात्माले अनुग्रहाक पात्र जावोका सोडल्यार तत्काल जावंक कसनेची कार्यक्रम करचे ना. तत्काल रितीन आमी कसनेची एक निर्णय घेवचे ना. हे कलिगाल म्हणलें बरं गालान तो मस्त रितीन आमी जीवन करत आसाची. मस्त रितीन आमकां एक त्रास येता. आमगेले नामस्मरण आमी परमात्माले घेना शिश्येची आमगेले एक सशरीर परमात्माले कितरी आमी चिंतन करका. परमात्माले तसलें एक अनुग्रह करका. कलिपुरुश जावंक नाशिल्लो तसलो व्यक्ती उरो, कलिपुरुश जावंक नाशिल्लो, अंतर्गत जावंक नाशिल्लो संदर्भ आयल्यार सुद्दाची आमी उदा पिवच्या वचना. केवल परमात्माले हरिनामस्मरण कोरंगेनो परमात्माले कसनेची कलिले आश्रित जावंक नाशिल्ले तसलें आमकां इतरेची रितीन आमगेलें मन चंचल करनाशिची. परमात्माले तदेक चित्त जावंक कशी चातक पक्षी परमात्माले एक अनुग्रह कितें परमात्मा आपणें संतुश्टीकरण करता म्हणले एक भरवसे कितें कशी उदा पिवच्याक एक यातन करत उरतस की ना तर जाल्यार परमात्माले अनुग्रहा निमित्तान यातन करत उरत की. तशी संवसारांत आमी परमात्मा म्हणलें एक नामस्मरणे निमित्तान ना कृष्णाचे उडगासा निमित्त ना जाल्यार हरिनामस्मरणा निमित्त आमगेलें जीवन सार्थकता जावका. हे सार्थकता देवचें असल्यार मात्र कृष्ण म्हणलें मोड आयल्यार मात्र जातके. हे प्रत्येक लोकाले अंतर्गत जावंक न्हू हृदयांतर्गत जावंक नाशिल्लें तसलें चातक पक्षी म्हणलें सज्जनाचे लोकाले कृष्णा वयरी विश्वास दवरिल्ले मनशा वयरी मोड तरेन आयल्यार तांगेले पोट भरतके. अशें दुखूनची सज्जन म्हणलें चातक पक्षी कशी एक कृष्ण म्हणलें मोडाक अत्यंत निश्ठेन श्रद्धेन भक्तीन खंयचे रितीन आपणाक पावस पडटलो केन्ना मोड येवंगेन पास भरतलो म्हणलें विश्वासान आमकां व्यासराज स्वाम्यान अत्यंत तपस्वी तन्यासाची तांणी एक परमात्माले याचना खंयचे रितीन एक तुलनात्मक जावंक न्हू दिव्य अनुग्रहा निमित्त पयलेचे पूर्वजन्मान तो प्रल्हाद राजा जावंक नाशिल्ले तसले तांणी परमात्माले आपणाक कितें कशे रितीन एक विशेष अनुग्रह पात्र जावका. कशी भक्त प्रल्हादान आपणाले एक बापसून केलेले तसले सर्व ही कृत्य परमात्माले चरणारविंदान देवंक न्हू कशी एक रितीन नरसिंहदेवाक संतुश्ट केल्या की त्या रितीन तांणी हे याचना अत्यंत विशेष जावंक न्हू परमात्माले अनुग्रह पात्र जावचे कितें आमी सर्व ही विशेष रितीन चातक पक्षी देवच्याक प्रयत्न करका. कसकसकीची मेळटा म्हणून सांगूंक न्हू ना कसककीची एक आचार विचार धरनाशिची कसकी एक पक्षी आमकां खावच्या मेळटा म्हणून सांगून आमी मासली खावच्या मेळटा म्हणून खायनाशिची. केवल आमगेले सिद्धांताक ना तर जाल्यार आमगेले एक तामस शक्तीक आमी कसनेच रितीन व्यत्यासीकरण करनाशिची. केवल परमात्माले एक उपासन करचे निमित्तान आमकां कशी रितीन परमात्मा अनुग्रह करता म्हणलें एक स्पश्ट संदेशो परमात्माले निमित्तान आमकां एक व्यासराय स्वामीन हे अनुग्रह केले म्हणून सांगता. तशीच मुखार सांगच्या गेलें तर जाल्यार एक पुरंदरदासान सांगलें अशें व्यासराजान हेची आमकां सांगील कसं की म्हळ्यार ಬೇಡಿದರೆ ಎನ್ನ ಒಡೆಯನ ಬೇಡುವೆ ಒಡೆಯಗೆ ಒಡಲನ್ನು ತೋರುವೆ ಎನ್ನ ಬಿಡತನ ಭಿನ್ನಹ ಮಾಡುವೆ अशी त्यांनी सुद्दाची पुरंदरदासान तांगेले एक दास साहित्यान संप्रदायान विचारल्यार परमात्माकाची विचारता पूण विंगड कसनेची विचारना अशें म्हणून सांगून कशे रितीन परमात्माला एक उपासन केलें की कशी व्यासराय स्वाम्यान कृष्ण म्हणलें एक मेघाक उपासन करूंक न्हू केवल आमगेले एक कृष्ण भक्त लोकाले पोट कशी एक अत्यंत सुमधुर जावंक न्हू एक सूर्यदय जावंक न्हू परमात्माले चिंतनामृतान आमगेले कशी मन संतुष्टीकरण केलें की तशीच हे बरगाल म्हणलें सर्व ही एक दृष्टिस्थिती वचून विशाल म्हणलें परमात्माले भुमीन तो सर्व ही
परमात्मा निमित्ताची जेता म्हणून सांगून आमकां व्यासराज स्वामीनं कृष्णाला एक सुमधुर जावंक नाशिल्लें तसलें भक्तीनं आमकां सांगिल्लें आसा. आमी मनशान करचें तसलें कर्तव्यान तुरो नाजाल्यार कारणान तुरो कसनेची सृश्टीचे नियमा भायर कसनय जायना. हें सर्व ही परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्लें तसलें विचारा निमित्तानाची देत सोडल्यार रे तांतू कसनेची विंगड उतर ना. अशें दुखून आमी 10वे अध्याय पळयलो. आतां 11वे अध्याय पळोवया. कशी परमात्मानं एक ब्राह्मणाले पुजा कशे रितीन करता म्हणून सांगून 11वे अध्यायान सांगिल्लें आसा. परमात्मानं आत पसून एक गोसेवा गोदाना बद्दल अत्यंत संक्षिप्त रितीनं एक आळभरीत जावंक न्हू परमात्मानं आमगेले एक मनुष्य जन्माचे उद्धारा निमित्त सुललित जावंक नाशिल्लें तसलें एक संक्षिप्त रितीनं सुदाचे गोसेवा केल्यार एक पृथ्वी भूतल 7 प्रदक्षिण केलें तसलें फल आमकां परमात्मानं केवल गोसेवा निमित्तानं आमकां दाखयलें आसा. मुखारसून हे ब्राह्मण पुजे बद्दल कशी सांगता म्हणून सांगून लक्ष्मी देवीक सांगच्याक प्रारंभ करता. लक्ष्मी देवी तूं आयको कसन ब्राह्मणाक नित्य कर्म करता तसलें एक पूजनीय जावंक नाशिल्लें तसलें ब्राह्मणाक कसनेच रितीन काल हरण करनाशीची प्रतिनित्य पुराण प्रवचन सदा आध्यात्मिकान तो नित्य निरंतर जावंक नाशिल्लें तसलें सत ब्राह्मणाक दान केलें तर जाल्यार श्रद्धेन ताका पूज केल्यार अनंत फल आपूण तांकां दिता. पुराण प्रवचनान तो नित्य ब्राह्मणान तानेची अंतर्गत जावंक नाशिल्लें तसलें व्यास रुपारी वास करूंक नासल्यार आपूण सर्व तेगेले जगत परिपालक जावंक न्हू ब्राह्मणाले पूजा सेवा आपूण दुसरे स्थानार दिल्ले आसा. तशें दुखूनचे प्रप्रथम जावंक न्हू गोपुजा द्वितीय जावंक न्हू ब्राह्मणाल पूजा हे अधिक मासान तो सर्व ही श्रेष्ठतम जावंक आसा. हे अनंत पुण्य तांकां मेळच्याक कारणीभूत जावंक आसा. जे अधिक मासान तो कोण प्रतिनित्य जावंक न्हू पुराण पठन की ना प्रवचन कार्यान तो कोण मग्न जावंक न्हू तांगेले एक वेळो सद्विनियोग कोण करूंक येता की तांगेले तसले ते स्थळान तो आपूण जागृत रुपारे तुळसी समेत जावंक न्हू सर्व तीर्थ रुपारे आपूण ते प्रवचन स्थळांत की ना तर जाल्यार ते सत्कार्य देवतास की ना ते श्रवण कार्य स्थळांत तो आपूण वासस्थान करता म्हणून न्हू परमात्मा स्वतः लक्ष्मी देवीक उल्लेख करत आसा. तशीचे कस रितीन भक्ती भाव रितीन आपण एक ब्राह्मणाल पूज केलें तर जाल्यार तिनी लोकांक पूज केलें तसलें फल मेळत के. पळया ब्राह्मणाक पूज केल्यार 3 लोकांक पूज केलें तसलें फल मेळत गे. म्हळ्यार कशे रितीन आमी एक ब्राह्मणाक परमात्मान एक उल्लेख करूंक न्हू अत्यंत पूजनीय स्थळान तो ब्राह्मणाक उल्लेख केला. पळयाची एक ब्राह्मणाक पूज केलें तर जाल्यार 3 लोकांक पूज केलें तसलें फल केवल एक ब्राह्मणाक पूज केल्यार मेळत. म्हळ्यार कशे रितीन आमी ब्राह्मणाले एक अधिक मासांत की ना इतरे वासस्थानांत उरो ना इतरे आमगेले एक संदर्भारे मासाधिमानी देवस्थान संदर्भारे आमी कशे रितीन ब्राह्मणाक पूज करका ना ब्राह्मणाक कशे रितीन संतुश्ट करका म्हणून सांगून परमात्मा सुद्दां ताणें उल्लेख केल्ले आसा. ब्राह्मणाले वस्तू केन्नाही अपहरण करचे ना के ना ब्राह्मणाले वस्तू निमित्त अपहरण केलें तसलें विघ्न हे कोणालेगी काडच्याक शक्यत ना के. अशे निमित्तान खसनेची आज पसून ब्राह्मणाले वस्तू निवारण केले निमित्तान ना ब्राह्मणाले वस्तू हरण केले निमित्तान कसनेच एक मंत्र उपाय आज पसून न्हू ना के खंयचे रितीन एक विष समान जावंक परमात्मान सांगलें की म्हळ्यार सामान्य विष काडल्यार सुद्दां तागेले विष काडच्याक ताका मस्त वेळ वता. ते विष सुद्दाची ताका कशी एक प्राणाघात वत की तशी ब्राह्मणाले वस्तू नाजाल्यार ब्राह्मणाले मान अपहरण केलें तसलें हे ताका लेखचे पाप विषबाधेकिंतचे तागेले मस्त वंश निर्वंश देवच्याक कारणय भूत जावंक नासके. तशें दुखूनचे ब्राह्मणाले वस्तू नाजाल्यार ब्राह्मणाले मान केन्नाची अपहरण करचे ना के. अशें म्हणून न्हू साक्षात श्री विष्णूचे परमात्मा जावंक नाशिल्लो विष्णू लक्ष्मी देवीक अत्यंत रितीन उल्लेख करूंक न्हू आपूण सुद्दाचे प्रतिनित्य जावंक न्हू गोब्राह्मण पूजा आपूण करत आसा. मुखारसून बीचे सर्व लोक हे गोब्राह्मण सेवा नित्य ही करका तांगेले जीवन आत्मोद्गार करून घेवका. भूलोकांतरकीची समस्त लोक गोत्तूर नाशीचे मस्त रितीन पापकर्म करता आसाचे केलेले तसले पापकर्म संचय जावका तर जाल्यार परमात्मा दिल तसलो आदेशानुसार आमी गोब्राह्मण पूजा करूंक न्हू आमगेले भूलोकांत आयिल्ले तसले एक मनुष्य जन्मांत आयिल्ले तसले
एक सुसंदर्भ सुयोग आम्ही एक पवित्रतम आशिल्ले पवित्र मास आशिल्लो तसलो अधिक मासाचे पुरुषोत्तमाले आराधन केल्या रे आपणाक सुद्दाचे हो संतुष्ट जाता आनी होची मेगेलो आदेश आसा आयच्यानाचे परमात्माले आदेशा निमित्त सुद्धा आम्ही गोब्राह्मण सेवा खंडित करया हाजे निमित्त परमात्माक सुद्दाची अत्यंत संतुष्ट जाता लक्ष्मी देवीक सुद्दाची हो विषय आयकून अत्यंत संतुष्ट जाता मुखारसून ती सांगता आपणाक दीपदानाचे महत्व दीपदानाचे निमित्तान कसं एक फल मेळटा तुवें व्यवस्थित रितीन सांगता म्हणून न्हू अत्यंत हर्षोद्गारान परमात्मा लागी विनंती करूंक येता मुखार सुनो आम्ही 12व्या अध्यायांतो दीपाचे दानाचे महिमा आणि दिव्याचे कशी उजवाडा निमित्त कशी अधिक मासांतू आमगेले एक उजवाडो घडता म्हणून पळोवया आयच्या दिवसांतू आम्ही प्रत्येक लोकांना एक गोदानाचे बदल उरो तशीच ब्राह्मण पुजेचे निमित्त आमगेले एक जीवन सार्थकता करून घेतली आसा मुखार सुनवरकीची आम्ही गो निंदा ना गो अपहरण ना ब्राह्मणाला निंदा ना ब्राह्मणाला कसनेक अपहरण वस्तुस्थिती करनाशीची परमात्मान सांगितलं तसले हे दोन उत्तर आम्ही ऐकून मुखावयले आमगेले जीवनांतो ना मुखावयले आमगेले जीवनांतो एक आदर्शमय जीवन जावं का तर जाल्यार मुखावयले परमात्मान सांगितलं तसले अधिक पुरुषोत्तम मासांतो आम्ही गो ब्राह्मण सेवा खंडित करून घेनो मुखार सोनो आम्ही केलं तसं सेवा इतरे लोकांक करच्याक आदर्शप्राय जावंक घेवन उरूंक घेनो हे अधिक मासांतो आयचे 10वेचे आनी 11वे अध्याय आम्ही संपूर्ण लोकांना श्रवण कीर्तन परमात्माले गुणगान करून घेनो परमात्माना गो महिमा ना गायचे बदल कशी एक पावित्र्यता परमात्मान सांगितले आसा त्या प्रमाणे सुद्दाची आम्ही गोसेवा किंचित रितीने करून घेनो परमात्माले अनुग्रहाक अंतर्गत जावंक नाशिल्ले भक्तीनं परमात्माले सेव करता असलो मनोभाव आम्ही प्रत्येक लोक जागृत करून घेवया आणि अंदूचे आयच्या दिवसांतो अत्यंत श्रद्धेनं भक्तीनं सर्व लोकांना मेळ घेनो अधिक मासाचे महात्म्या बद्दल आम्ही श्रवण करून घेतले तसले पुण्य परमात्माले चरणारविंदाचे आमकां मेळो आणि आयच्या दिवसांतो हे घडील मात्रान परमात्मा सर्व लोकांक आमगेले सर्व मनोभिष्ट परिपूर्ण रितीनं चिंतीत करो अशें म्हणून सांगून आयचे अधिक मासाचे पुराण श्रवणाचे 6 दिवसांतो गोब्राह्मणाले सेव केले निमित्तान आमकां सर्व ही पुण्य जागृत जावो म्हणून सांगून परमात्माले चरणारविंदांतो आयच्या दिवसाचो अध्यायो समाप्त करता तस्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे।